मला सवय आहे भाज्या किंवा फळ असतात ना, तर त्याचा जो वेस्ट भाग असतो त्याचा कसा उपयोग आणायचा, जसे फळांची साल, भाज्यांचे देठ. तर आज आपण बनविणार आहोत मक्याच्या कणसाच्या वरच्या पानांचा उपयोग करून खूप टेस्टी अशी रेसिपी. मी इथे एक कणीस घेतलेले आहे. त्यावरचे जे वरचे पानं होते ते हार्ड होते, ते मी काढून घेतले. त्याच्या आतमधले जे पानं असतात ते मऊ असतात, ते मी मोठे मोठे पानं असे 5-6 काढून घेतलेले आहे आणि ते स्वच्छ करून घेतले. नंतर मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे, थोडी कोथिंबीर घेतली, 2 ते 3 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहे. त्यात मी 2 चमचे आंबट दही घातलेले आहे आणि चवीनुसार मी मीठ घातले. नंतर पाव चमचा मी इथे खायचा सोडा घातलेला आहे. यात आपण आवडीप्रमाणे भाज्याही घालू शकतो, शिमला मिरची, गाजर वगैरे पण. नंतर थोडे थोडे पाणी घालून मी हे घट्टसर सारण तयार करणार आहे. अशा प्रकारे आपण हे सारण तयार केलेले आहे. नंतर मक्याचे पान घेऊन त्यावर हे मी सारण घालणार आहे. मी इथे 1.5 चमचा सारण घातलेलं आहे. नंतर त्याला अशा प्रकारे मी फोल्ड करून घेणार आहे. हे फोल्ड करून मी बाजूला ठेवले. परत एक मी करून दाखवत आहे. पान छोटं असेल तर सारण कमी घेऊ. इथे हे पान थोडे मोठे आहे, त्याप्रमाणे मी 1.5 चमचा मी यात सारण घातलेले आहे आणि अशा प्रकारे मी याला फोल्ड करून घेतलेले आहे. नंतर गॅसवर मी पाणी उकळायला ठेवले. त्यावर मी तेल लावून अशी चाळणी ठेवणार आहे आणि आपण हे मक्याचे जे पानं होते आपण सारण भरलेले ते अशा प्रकारे उबडे ठेवणार आहे. याला उबडे ठेवायचे, सरळ नाही ठेवायचे. सरळ ठेवले तर ते खुलतात. अशा प्रकारे मी सर्व फोल्ड केलेले हे मक्याचे पानांचे सारण मी ठेवलेले आहे. नंतर झाकणीने आपण हे याला 10 मिनिट उकळून घेणार आहोत. 10 मिनिटांमध्येच हे वाफवून होतात. हे 10 मिनिटांमध्ये छान वाफून झालेले आहे आणि छान असे सॉफ्ट असे शिजलेले आहे. थंड झाले की आपण यावरचे पान काढून घेऊ. हे पटकन निघतात. तेलही लावायची गरज नाही या पानांना. या पदार्थाला आपण काय नाव देणार ते मलाही सुचले नाही, तुम्ही नक्की सांगा. हे बघा, मी याला फोडून दाखवते. आतून छान असे स्पॉन्जी झालेले आहे आणि चटणीसोबत किंवा सॉससोबत खायला खूपच छान लागतात. हे नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर सबस्क्राईब